या जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान वाटू लागतं. असं ज्या राजकुली माझा जन्म झाला एका दंडकार पुरुषाची फर्या बनून या आपल्या संसारी प्रवेश करण्याची संधी तेव्हा अपेक्षा फार मोठ्या पण म्हणतात ना आले देवाच्या मनात तेथे देवाचे या राजघराण्याला वारस असावा म्हणून ज्या वेळी आपण त्याला जन्माला घातला त्या जागी माझा मुलगा म्हणून जन्माला घ्यावा. मुलाच्या जागी जन्माला आली ती एक स्त्री आणि त्याच वेळी विचार केला बरं का कन्या असो वा पुत्र हा भेदाभेद आम्ही तरी का माना. मुलाचं सुख मी माझ्या कन्येत पाहत आहे. आम्ही उभयतानी कन्या म्हणून तरी जन्माला आले तरी सुद्धा एका पुत्राच्या जागी जन्मकार हे ठरावे. आम्ही असोबाच पण आमच्या पश्चात आमच्या बाळाने जर आमची इच्छा पूर्ण केली नाही तर जन्मखात्याचं समाधान आणि सार्थक झाल्याचं खरोखर सुख प्राप्त आणि म्हणून गुरु आश्रमी तिला पाठवला. बोलता बोलता 12 वर्षाचा कालावधी आश्रमातून स्वदेशी आले. आज माझी वाढ त्यावेळेस येणार आहे आणि म्हणून तरी संपूर्ण राज्या मी तरी एका मुलीची आई असले तरी एका उत्तमकार पुरुषाची धर्मपत्नी आहे हे विसरून चालणार नाही. कारण स्त्री कितीतरी मोठी असते तरी सुद्धा तिचं जीवन आहे ते एका पुरुषासाठी आहे. एका स्त्रीचं जीवन म्हणजे पुरुषाच्या जणी समर्पित केलेलं एक कमल पुष्पक आहे. दरबारातील कामकाज आटोपल्यानंतर स्वामीचं आगमन होतं आणि तेव्हा माझ्या प्रकारे करण्याची संधी मिळते. त्यांच्या बाजूत तो डोळेला होतो स्वामी नाही पण वर ते अस्वस्थ होत चालले अस्वस्थ होत चालले म्हणून
स्वामी बदी पेटू पण मरून झालेल्या पुण्यावर पर्यटनाने दृष्टी केल्यानंतर जो आनंद परम संतोष त्यांच्या ठाई निर्माण होतो तोच आनंद तोच परम संतोष तुमच्या या सदनात तुमचा आनंद तोच मी माझा आनंद समजून मी माझं जीवन व्यतीत करत आहे पण या शुभ समयी मला एक महत्वाची गोष्ट करावीशी वाटली महत्वाची गोष्ट कशी म्हणायची आपले बाळ आज म्हणून आपण आपला तातडीचा संदेश आपण पाठवला राजे या आमच्या सदनी दौरात आपले बाळ आमची निराशा होण्याची पण तरी सुद्धा मुलं खंडात देखील मोडतात याला जबाबदार कोण आपण पण मी बघा तिच्यावर ते संस्कार केले त्या संस्काराने मी आता आपली जबाबदारी आपली बाळ आल्यानंतर तिच्या संस्थेने तिची जबाबदारी तिच्यामध्ये दिली म्हणजे चिल्लर तरी डेव्हलप असं असताना एवढी घाई करण्यात काय आहे आपण संस्कार केले खरे माणसात सागरापेक्षा आकाशापेक्षा प्रत्येक गोष्टी माणसाच्या शरीरात जोपासले असतात पण त्या व्यक्तीने जर जोपायचे असेल तर त्याच्यासाठी असतात आणि या संस्काराची आणि याच्यासाठी खरोखर उद्याच्या आपल्या पश्चात आमच्यासाठी काही पण लाभ प्रजेला जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही म्हणजे देवी माझा पूर्ण विश्वास आहे तो माझ्या बाळावर कारण त्या मुलीमुळे मी तिला पाठविलंय मी तर ज्ञानात घेऊन ती दृष्टी देणार काय तूच माझ्या संसारात आली आणि मला खरा नवा जन्म दिला म्हणायला तो कसा काय आणि तो कसा माहिती आहे का नव चैतन्य नव संसाराचं रोपण तू केलं विश्वनेसारखी सुंदर पुढे बाळमध्ये तुला प्राप्त करून दिली आणि त्याच दिनापासून माझ्या संसाराचं राड घातलं तुझ्यामुळे चांगलं झालंय आणि कधी कधी मला काय मुळात सांगतो मला का असं भाषण
टाळी वाजवायची. हे माझं वर्णन करून पुढे झाला. पण जे काही केलं ना ते मी एकट्याकडे. संसार संसार कशाला म्हणा. नवरा बायकोचं नातं कसं असतं, एकमेकांना आवडतात, एकमेकांना सावरतात, ते नवरा बायको. आणि भरल्या संसारी दोघंही एकमेकांना साथ देत जीवन जगतात ना. संसार म्हणजे तुमच्यासारख्या मला साथ लाभली म्हणूनच मी संसारात यशस्वी होऊ शकते. संसार म्हणजे एक जबाबदारी आणि संसार म्हणजे जबाबदारीचे धगधगते निखारे घेऊन आपण तळहातावर घेऊन निरंतर चालत असतो. आणि तळहातावर निखारे घेऊन चालत असताना ते विझुळी न देणं आणि हात जळूही न देणं म्हणजे तारेवरची कसरत म्हणजे संसार. आणि हा प्रत्येक आणि या संसाराचे खूप आजपर्यंत झटके एवढंच नव्हे. यत्र नारी पूजन्ते रमन्ते तंत्र देवता. कारण जगात स्त्रीचा आदर करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य. जर का तुम्ही केवळ स्त्रीचा अनादर करून तिची निंदा नरस्ती करत असाल, खेटाळणी करत असाल तर 18 विश्वात नावीचे त्या माणसाच्या जीवनात. पण जर त्या स्त्रीचा मान सन्मान आपण राखला, तिचा योग्य त्या प्रकारे सन्मान केला असेल तर परमेश्वर सदैव तुमच्या वास करणार. या शब्दात